नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या गडबड गुंडा या कथासंग्रहातली कथा. अर्थातच ही कथा सुद्धा बापू पाठकाच्या जीवनाशी निगडीत अशी कथा आहे आणि कथेचं नाव आहे बिस्किटांचा पुडा. पण श्रोते हो, हा पुडा फोडण्यापूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकॉन तेही प्रेस करा आणि येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात आजची कथा. विजय कापडी लिखित बिस्किटांचा पुडा. रविवारचा दिवस. सकाळी उठल्या उठल्या बापू पाठक बायकोला म्हणाला, अगं ऐक ना, आज सकाळी सकाळी मला जरा फार उदास वाटायला लागलंय ग. आज दुपारच्या जेवणाला रबडी पुरी करशील का? रबडी पुरीच खायची ना तुम्हाला? मग करते की मी. त्यासाठी उदास उदास वाटतंय वगैरे नाटकं कशा करताय? नाही तसं नाही ग, मला खरंच सांगतो खूप उदास वाटतंय. पण ते जाऊ दे. आता तू रबडी पुरी करतीस आहे, मग लगेच कामाला लाग की तू. उगा दुपारच्या जेवणाला उशीर नको व्हायला, नाही का? हा. दुपारच्या जेवणाला बापूच्या बायकोनं रबडी पुरी केली. बापूनं आधी रबडीत पुरी बुडवली आणि मग खाल्ली. त्यानंतर पुरीचं पोट फोडून रबडी भरून पुरी गिळली आणि नंतर रबडी पिऊन पाहिली. फक्त पुरी मटकावून झाली. थोडक्यात काय, तर बापू रबडी पुरी अगदी पोट फुगेपर्यंत खात राहिला. परिणामी दुसऱ्या दिवशी त्याने ठरवलं की काहीही खायचं नाही, कडक उपवास करायचा. त्यानुसार फक्त कपभर चहा पिऊन तो ऑफिसमध्ये आला. आल्या त्यांनी सवयीप्रमाणे सगळ्यांना सांगून टाकलं, आज माझा उपवास आहे, काल मी रबडी पुरीचं जेवण जरा जास्तच केलंय. लंच टाईममध्ये सगळेजण आपापले डबे घेऊन जेवायला गेले. बापू पाठक ऑफिसच्या बाहेर पडला. चांगलं तासभर इकडं तिकडं फिरून यायचं असं त्याने ठरवलं. मैल दीड मैल रपेट मारून झाल्यानंतर मात्र त्याला दमल्यासारखं वाटायला लागलं. किंचित भूकही लागली. दुकानात जाऊन त्यांनी एक बिस्किटाचा पुडा घेतला. तो फोडून आतली बिस्किटं खात 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 निघाला ऑफिसच्या दिशेने. 1 2 3 4 करता करता चांगली 8 बिस्किटं खाल्ल्यानंतर 9वं बिस्किट मात्र त्याला खाऊवेना. कंटाळाच आला. उगाचच आपण सबंध पुडा घेतला असंही त्याला वाटून गेलं. त्यांनी त्या बिस्किट पुड्यात किती बिस्किटं राहिली आहेत ते बघितलं. तब्बल 5-7 बिस्किटं होती. आता या उरलेल्या बिस्किटांचं करायचं काय? फोडलेला पुडा हातात ठेवून ऑफिसात जाणं त्याला बरोबर वाटेना. बरं, पुडा खिशात ठेवला तर उगाचच खिसा फुगल्यासारखा दिसायला लागला. बिस्किटं फेकून द्यावी तर तेही त्याला प्रशस्त वाटेना. अखेर त्याने ठरवलं, भिकाऱ्याला बिस्किटं दिली तर तो आपल्याला दुवा देईल, त्याचं पोटही भरेल. भिकारी मंडळी बिस्किटं खाताना त्यांनी कधी बघितलेलं नव्हतं. शिळं अन्न खाऊन खाऊन त्या बिचाऱ्यांनाही कंटाळा येत असेल. बिस्किटाचा त्यांना चांगला चेंज तरी मिळेल. बस ठरलं, बिस्किट भिकाऱ्याला द्यायचं आणि त्याच्या डोळ्यात चमकणारा आनंद आणि व्यक्त होणारी कृतज्ञता जवळून न्याहाळून पाहायची. आता बापू भिरभिरत्या डोळ्याने सभोवताली भिकारी दिसतोय का ते शोधायला लागला. पण आश्चर्याची गोष्ट अशी की तब्बल 10 मिनिटांचा सर्व्हे करून सुद्धा त्याला एकही भिकारी दिसला नाही. एवढ्यात त्याला भिकाऱ्यासारखा वाटणारा माणूस दिसला. त्याच्या जवळ जाऊन, आपण भिकारी आहात ना, माझ्याजवळ बिस्किट आहेत, ती आपल्याला देऊ इच्छितो, असं बापूनं म्हटलं. मात्र त्या माणसानं डोळे वटारून त्याच्याकडे रागानं बघितलं आणि तो म्हणाला, अरे मी भिकारी दिसतो का तुला? मी भिकारी दिसतो? गाढव कुठलं, काय आंधळा आहेस का काय? कसली मस्ती आली रे तुला हे. बापू तिथनं आळूच अटकला. आपल्याला साधा माणूस कोण आणि भिकारी कोण हे सुद्धा कळू नये याचं त्याला फार वाईट वाटलं. थोड्या वेळानंतर एके जागी बसलेला एक भिकारी त्याला दिसला. अस्ताव्यस्त वाढलेले केस, मळकट्ट फाटलेले कपडे, मोकळे पाय. हा लेकाचा नक्की भिकारी दिसतोय हा विचार करून बापू त्याच्याजवळ पोहोचला. भिकाऱ्यांनी त्याच्याकडे उत्सुकतेनं बघितलं. बापू त्याला बिस्किटाबद्दल सांगणार तेवढ्यात खालच्या आवाजात त्या भिकाऱ्यानेच विचारलं, साहेब
गांजा चरस गर्द कुछ मागता है के? बापू उडाला. अहो, गांजा चरस गर्द विकणारा भिकारी कसा असू शकतो? त्याला बिस्किटं पाहिजेत का हे विचारणं सुद्धा मूर्खपणाचं ठरेल. बापू पाठक शक्यतो त्याच्यापासून दूर जाण्याकरता झपाझपा पावलं टाकत पुढे गेला. इतक्यात विजेच्या खांबाजवळ एक भिकारी बसलेला त्याने बघितला. तो भिकारी आहे आणि भुकेल्याला सुद्धा हे कळायला बापूला वेळ नाही लागला. बापू त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, शिक्ष. त्याबरोबर भिकाऱ्यानं बापूकडे डोळे मोठे करून बघितलं आणि खेकसल्यागत विचारलं, काय रे? नहीं कुछ नहीं, ये जरा बिस्किट था मेरे पास, वो बिस्किट आपको देने का था. असं म्हणत बापूनं त्याच्या हातावर बिस्किटांचा पुडा ठेवला आणि तो निघणार तेवढ्यात एक आश्चर्य घडलं. उठून उभं राहून त्या भिकाऱ्यानं बापूच्या शर्टची बाही पकडली आणि रागारागानं त्याच्या हातावर बिस्किटांचा पुडा ठेवत म्हणाला, अरे तुम्हा जेंटलमन लोकांची सगळी चालबाजी मला ठावे. मला बिस्किट देतो ना का तू? तुला माहिती आहे का मी बिस्किट ही खाणार आणि मग ह्या बिस्किटाची मला होणार सवय. पण मला पुन्हा बिस्किट खावीची वाटली तर मात्र कोणी मला देणार नाही. मला दुकानात जाऊन पैसे मोजून मग बिस्किट विकत घ्यावी लागणार आणि तेवढे पैसे माझ्याजवळ नसणारच आहेत. अरे तू काय बिस्किटाची जाहिरात करायला आला काय? चल, मला नको तुझे बिस्किट, गप घेऊन जा आपल्या मोकाड्यानं, चल. बापूनं मनातल्या मनात कपाळावर हात मारला आणि भिकाऱ्यानं परत केलेला पुडा घेऊन तो पुढे निघाला. तेवढ्यात बापूला आणखीन एक भिकारी दिसला. त्याच्या बाजूला उभं राहून बापूनं त्याचं संपूर्ण निरीक्षण केलं. त्याची खात्री पटली की हा खरोखर भिकारी आहे, नक्कीच भिकारी आहे. त्याच्या खोल गेलेल्या डोळ्यात बापूला प्रचंड भूक दिसली. त्याला नीट उभं राहवत नव्हतं का बसवत नव्हतं. तो त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, बाबा. त्याबरोबर तो भिकारी बापूकडे बघत म्हणला, बाबा कोणाला म्हणतो? माझं काय वय एवढं नाही झालं. तुझ्यासारख्या 40 वालांडलेल्या माणसाने मला बाबा म्हणावं इतकं काय वय नाही बरं का माझं. तुझ्यापेक्षा भारत पायी 1-2 वर्षाने मोठा असेल मी. बापू म्हणाला, माफ करा तुम्हाला बाबा म्हटल्याबद्दल. तुमच्या लहान वयाचा मला काही अंदाज नाही आला. पण तुम्हाला देण्याकरता माझ्याजवळ खाऊ आहे, तो तुम्ही कृपा करून घ्याल तर मी तुमचे उपकार या जन्मात नाही विसरणार हो. खाऊ आहे होय? मग आधी नाही होय सांगायचं. हो का, तुम्हाला टाकून बोललो बरं का. माफ करा, मला द्या खाऊ द्या हो, खाऊ द्या. बापूनं सुटकेचा निश्वास टाकला. भुकेलेल्या भिकाऱ्याला गाठण्यात त्याला शेवटी यश मिळालेलं होतं. हातातल्या बिस्किटांचा पुडा पुढं करत तो म्हणला, घ्या ना, घ्या बिस्किट आहेत, चांगली ताजी कुरकुरीत खुसखुशीत बिस्किट आहेत. बिस्किट? तो भिकारी किंचाळला, नको रे बाबा मला तुझी बिस्किट. अरे काल तुझ्यासारख्या एका दुष्ट माणसाने मला दिली बिस्किट खायला. मी खाल्ली पण ती आणि सकाळपासनं पारसा काढला सुरू झाले राव ते अजून थांबना माझं. तू निघ भाऊ, इथनं निघ, लय मोठा आला बिस्किट देणारा पाळ्या. बापू मुकाट्यानं तिथूनही निघाला. आपल्याकडचा बिस्किटांचा पुडा आनंदानं घेणारा एकही भिकारी आपल्याला दिसू नये याचं त्याला फार म्हणजे फार वाईट वाटलं. जाऊ दे, इथेच कुठेतरी पुडा फेकून देऊ. एखादा कुत्रा, मांजर, निदान कावळा तरी खाईल. असा विचार करून बिस्किटांच्या पुड्यापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी तो पुडा टाकून दिला आणि बापू तिथनं जायला लागला. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचं लक्ष आपल्याकडे वेधवत एक सद्ग्रहस्थ म्हणाला, काय हो, शिकले सवरलेले दिसताय, पण रस्त्यात अशी घाण करताय, बरोबर नव्हे. एवढंही कळत नाही तुम्हाला? उचला तो पुडा, आधी उचला, दूर नेऊन एखाद्या कचऱ्याच्या पेटीत टाका. तसं कशाला करताय पण? अहो, एखाद्या भिकाऱ्याला द्या तो पुडा, तो भिकारी हे तुम्हाला दुवा देईल की हो. असा कशाला फेकताय पुडा? आवंडा गिळत बापूनं खाली पडलेला पुडा उचलला आणि एखादा भिकारी दिसतोय का हे तो नव्या उत्साहानं शोधायला लागला. एवढ्यात एका भिकाऱ्याकडे त्याचं लक्ष गेलं. पण तो भिकारी तर मोटारीत बसला होता आणि सिग्नल नसल्यामुळे त्याची मोटर थांबली होती. भिकाऱ्याकडे मोटर कशी असेल? असे सुद्धा शकेल, कोणी सांगावं नाही का?
भिकाऱ्याकडे मरतेवेळी इतके इतके लाख रुपये सापडले, अशा बातम्या आपण वाचतोच की पेपरात. त्या मोटारीतल्या भिकाऱ्याला बिस्किटाचा पुडा द्यायला बापू निघाला. मोटारीजवळ पोचला. भिकाऱ्याकडे बघत म्हणाला, रे भिकारडे, बिस्किटा पाहिजेत का तुला? भिकाऱ्याने हात पुढे केले. बापूनं त्याच्या हातावर पुडा ठेवला. भिकाऱ्यानं पुडा घेतला, पुड्यासकट हात जोडले आणि पुडा उघडत म्हणाला, ईश्वर तुम्हारा भला करे. बापू आनंदला. पुढे जायला लागला. तेवढ्यात मोटारीच्या ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला माणूस रागानं त्याच्याकडे बघत म्हणाला, ए मूर्खा, तुला काय खरोखरचा भिकारी वाटला का तुला? हा, अरे हे धर्मेंद्र साहेब आहेत, धर्मेंद्र. शूटिंगसाठी निघालेत. भिकाऱ्याचा सीन आहे म्हणून भिकाऱ्याच्या वेशात शूटिंगला निघालेत धर्मेंद्र साहेब. तेवढ्यात सिग्नल मिळाला. मोटारी निघाल्या. धर्मेंद्रची मोटार सुद्धा निघाली. दिसेनाशी झाली. सध्या बापू आपण धर्मेंद्रला बिस्किटं कशी दिली हे सगळ्यांना सांगत फिरतोय. श्रोते हो, ही होती विजय कापडी सरांची कथा, बिस्किटाचा पुडा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. भेटूयात पुन्हा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार मित्रो.